आणि मी जिद्दी आहे. सरपंच व्हायचं झालो, सरपंच व्हायचं झालो, सभापती व्हायचं पंचायत समितीचं झालो, आमदार व्हायचं झालो, मंत्री व्हायचं झालो, आता खासदार व्हायचंय आणि कोण नाही म्हणेल मला. परतूर मंठा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनराव लोणीकर यांना आता खासदार व्हायचं आहे. कारण की मागच्या 30 वर्षापासून ते राजकारणामध्ये आहेत. सरपंचापासून ते मंत्रिपदापर्यंत बबनराव लोणीकर हे पोहोचलेले आहेत. पण मात्र आता त्यांना इथून पुढं खासदार व्हायचं आहे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केलेली आहे. कारण की मागच्या काही दिवसांमध्ये जर आपण पाहिलं तर ज्यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे हे जेव्हा बबनराव लोणीकर यांच्या घरी भेटायला गेले होते त्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणी बोलताना सांगितलं होतं की आता तुम्ही निवृत्त व्हा, त्या ठिकाणी आराम करा आणि तुमची जी हातामध्ये असणारी जी सत्ता आहे ती राहुल लोणीकरच्या हातामध्ये द्या, त्याला आमदार होऊ द्या, तुम्ही आता आराम करा. पण मात्र बबनराव लोणीकर म्हणतायत की मला आता आराम जमत नाही, दररोज हजार लोकांना भेटायची सवय लागलेली आहे, मी जिद्दी आहे, मला काम करण्याची सवय, माझ्या इच्छेप्रमाणे पहिले मी सरपंच झालो, सभापती झालो, आमदार झालो, मंत्री झालो, आता खासदार होण्याची इच्छा आहे असं थेट बबनराव लोणीकर यांनी बोलून दाखवलेलं आहे. ते नेमकं काय म्हणतात बघा हा व्हिडिओ. पण मी आता घरात बसवायचं म्हणलं मला तर साखळदंडानं बांधून ठेवलं तरी एका जागेवर मी थांबत नाही. रोज 1000 लोकांना भेटल्याशिवाय समाधान होत नाही. मग घरात बसण्यापेक्षा मी ठरवलं तर लोकसभेत जाऊ आपण. लोकसभेत गेलं की महिना 15 दिवसाला, 2 महिन्याला, 4 महिन्याला आपल्या भेटी होत जातील. ते रिटायरमेंटचं जीवन तिथं चांगलं जगता येतं. त्याच्यामुळं कुठून व्हायचं, कसं व्हायचं, पण ते एकदा खासदार व्हायचं. आणि मी जिद्दी आहे. सरपंच व्हायचं झालो, सरपंच व्हायचं झालो, सभापती व्हायचं पंचायत समितीचं झालो, आमदार व्हायचं झालो, मंत्री व्हायचं झालो, आता खासदार व्हायचंय आणि कोण नाही म्हणेल मला. देवेंद्र फडणवीस आहेत, मोदीजी आपल्या परतूरला येऊन गेलेले आहेत, त्या दिशेने कामकाज चालू आहे. ऐकलं बबनराव लोणीकर काय म्हणतात. त्यांनी ज्या पद्धतीनं खासदार होण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे, खरंच बबनराव लोणीकर हे खासदार होऊ शकतील का हे सुद्धा आपल्या या ठिकाणी पाहावं लागणार आहे. जर आपण पाहिलं तर बबनराव लोणीकर हे परतूर मंठा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्याच मतदारसंघातून ते राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्रीसुद्धा राहिलेले आहेत. राजकारणाला त्यांनी सरपंचापासून सुरुवात केली, मंत्रिपदापर्यंत ते पोहोचले आणि आता त्यांना खासदार व्हायचं आहे, दिल्लीला जायचं आहे, ते जिद्दी आहेत असं त्यांनी बोलून दाखवलेलं आहे. पण मात्र आता परतूर हे जालना जिल्ह्यामध्ये येतं हे सगळ्यांना माहिती आहे. पण मात्र लोकसभा मतदारसंघामध्ये परतूर आणि मंठा विधानसभा मतदारसंघ हा परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये येतो. मग परभणी लोकसभा मतदारसंघाचे जे खासदार आहेत ते आहेत बंडू जाधव म्हणजे संजय जाधव. आणि संजय जाधव हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार आहेत. मागच्या 2-3 टर्मपासून ते सातत्यानं त्या ठिकाणी निवडून येत आहेत. मग त्या ठिकाणी बबनराव लोणीकर हे बंडू जाधव यांना टक्कर देऊ शकतात का, आव्हान देऊ शकतात का आणि परभणी लोकसभा मतदारसंघामधून खासदार होऊ शकतात का असा प्रश्न या ठिकाणी आपला पडतो. कारण की परतूर हे जालना जिल्ह्यामध्ये येतं, जिल्ह्याच्या दृष्टीने पण लोकसभा मतदारसंघामध्ये तिकडं येतं परभणीमध्ये. मग जालन्यामधून जर बबनराव लोणीकरांना खासदार व्हायचं असेल, कारण की जालन्याचे पालकमंत्री पद बबनराव लोणीकरांनी सांभाळलेलं आहे, पण मात्र जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे आहेत आणि ते पहिल्यांदा आता पराभूत झालेत. मग दुसऱ्यांदा त्या ठिकाणी बबनराव लोणीकरांना संधी मिळणार नाही. म्हणून बबनराव लोणीकरांसाठी परभणी लोकसभा मतदारसंघ हा चांगला आहे. कारण की 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपनं राष्ट्रवादी म्हणजे महायुतीनंच या ठिकाणी जानकर यांना उमेदवारी दिली होती, त्या ठिकाणी त्यांचा पराभव झाला हे आपलं या ठिकाणी पाहायला मिळतं. मग भाजपलाच परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये जर बबनराव लोणीकरांना उमेदवारी दिली, त्या ठिकाणी तिकीट मिळालं तर नक्कीच परभणीचे खासदार बबनराव लोणीकर हे होऊ शकतात. कारण की परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त लीड ज्या मतदारसंघामधून आतापर्यंत संजय जाधव म्हणजे बंडू जाधव यांना मिळाले आहे त्यामध्ये परतूर मंठा विधानसभा मतदारसंघ आहे, त्याच्यानंतर जिंतूर सेलू मतदारसंघ आहे आणि परभणी मतदारसंघ आहे. या मतदारसंघामधून परभणी लोकसभा मतदारसंघाचा खासदार ठरतो.
मग याच मतदारसंघातला जर उमेदवार असेल आणि त्या उमेदवाराला या मतदारसंघामधून मोठ्या प्रमाणात लीड मिळत असेल तर मग उर्वरित जे काही तालुके आहेत, मतदारसंघ आहेत, त्या मतदारसंघामधून त्यांना त्या ठिकाणी लीड घ्यावी लागेल आणि परभणीचा खासदार व्हावं लागेल. पण मात्र अजून लोकसभा निवडणुकीला टाईम आहे. पण मात्र बबनराव लोणीकरांनी जर आत्तापासूनच तयारी केली, मतदारसंघावर पकड मजबूत केली तर नक्कीच ते परभणीचे खासदारसुद्धा होऊ शकतात आणि राहुल लोणीकर यांना परतूर मंठा विधानसभा मतदारसंघाचे आमदारसुद्धा करू शकतात, असं चित्र सध्या तरी आपल्याला दिसतं. पण मात्र या संपूर्ण प्रकरणावर ज्या पद्धतीनं लोणीकरांनी खासदार होण्याची इच्छा व्यक्त केली आहे त्या पद्धतीनं त्यांनी खरंच खासदार व्हायला पाहिजे का आता आराम करायला पाहिजे? तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.